ठाण्यातील आरक्षित उद्यानांचा राजकारण्यांनी घेतला घास, शिवाजीनगरमध्येच 5 उद्यानं गिळंकृत. मुंबईलगत वेगानं वाढणाऱ्या ठाणे शहरात आबालवृद्ध नागरिकांना विरंगुळ्यासाठी उद्यानच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवाजीनगर येथील ठाणे महापालिकेनं उद्यानांसाठी आरक्षित केलेले 17,200 मीटर क्षेत्रफळाचे 5 भूखंड राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी गिळंकृत केले असून माडा कॉलनीतील मलनिस्सारण टाकीच्या जागेत चक्क समाज मंदिराच्या इमारतीचा घाट घातल्याचा भंडाफोड भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. तसंच या आरक्षित जागांवर उद्यानं उभारली नाहीत तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सीताराम राणे यांनी दिला आहे. वर्तकनगर उपवन नजीक असलेल्या शिवाजीनगर या परिसराचे एकूण क्षेत्रफळ 1 लाख चौरस मीटर असून येथील लोकसंख्या अंदाजे 8,000च्या घरात आहे. मात्र रहिवाशांना विरंगुळ्यासाठी तसंच लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी एकही उद्यान उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब भाजपच्या सीताराम राणे यांनी उघडकीस आणली आहे. माडाच्या मंजूर विकास आराखड्यात शिवाजीनगरमधील गणेशनगर येथील 6,080 चौरस मीटर शिवाजी विद्यालया शेजारी प्रत्येकी 8,000 आणि 2,000 मीटरचे 2 भूखंड, शेळकेचा शिवाजीनगर माडा कॉलनी येथील 2,700 चौरस मीटर आणि जयभवानी सोसायटीच्या बाजूला 363 चौरस मीटरचा भूखंड असे एकूण 5 भूखंड मिळून 17,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जागा उद्यानासाठी आरक्षित होती. मात्र चालाख राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी वसवून तसंच समाज मंदिराच्या नावाखाली इमारत उभारण्यात येत असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलं. शिवाजीनगर माडा कॉलनीतील मलनिस्सारण वाहिनीची सेप्टिक टँक असलेल्या जागेचा वापर बंद असलेल्या जागेवर देखील अनधिकृतरित्या समाज मंदिर हॉल उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. याला प्रशासनाची कोणतीही मंजुरी नसताना स्थानिक आमदारानं नुकतंच याचं भूमिपूजन केल्यानं याला स्थानिक रहिवाशांनी टोकाचा विरोध दर्शवलाय. तसंच या विरोधात शिवाजीनगर वासियांनी दंड ठोपटले असून या आरक्षित भूखंडावर कुठल्याही प्रकारची इमारत होऊ देणार नाही. या जागेवर उद्यान उभारलं नाही तर उद्रेकच होईल असा इशारा पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या रहिवाशांनीही दिला आहे. हे शिवाजीनगर पूर्णपणे म्हाडाची वसाहत आहे. महानगरपालिका ठाणेमध्ये महानगरपालिका व्हायच्या अगोदर हा लेआउट मंजूर झालेला आहे आणि या एक लेआउटमध्ये जवळजवळ 17,300 चौरस मीटर म्हणजे जवळपास 4.5 एकरची जागा गार्डन असेल, मैदान असतील यासाठी मोकळी ठेवलेली होती. दुर्दैवाने त्यापैकी एक गार्डन आता लोकांसाठी, मुलांसाठी याच्यासाठी शिल्लक नाही. प्रत्येक राजकारण्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केला आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झाली, काही ठिकाणी समाज मंदिर हॉलच्या नावावर बिल्डिंग बांधल्या गेल्या, पण त्यांचा लोकांसाठी काही उपयोग झाला नाही. गेले 25-30 वर्ष शिवाजीनगरच्या मुलांसाठी कुठलंही मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलंही गार्डन, रिझर्वेशन असून सुद्धा या लोकप्रतिनिधी शिल्लक ठेवलेले नाही. सुदैवाने लोकांच्या की ही जी ड्रेनेजची सेप्टिक टँकची जागा आहे ती म्हाडाच्या मालकीची आहे आणि सुरुवातीला महानगरपालिकेची योजना नसल्यामुळे ही म्हाडाची स्वतंत्र सेप्टिक टँकची योजना होती. महानगरपालिकेने ती योजना आखल्यानंतर हे आता बंद स्थितीत गेली 10-15 वर्ष आहे आणि या मोकळ्या जागेवर आता इथल्या लोकप्रतिनिधींचा, आमदारांचा डोळा गेलेला आहे आणि म्हणून त्यांनी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी बेकायदेशीरपणे कुठलीही मंजूर न घेता नारळ फोडलेला आहे आणि तो समाज मंदिर नावाची बिल्डिंग बांधण्यासाठी आहे आणि म्हणून इथल्या नागरिकांचा त्यासाठी तीव्र विरोध आहे. तीव्र विरोधासाठी लोकांचा वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये काही नाही. तर एवढ्या अख्ख्या शिवाजीनगरमध्ये कुठेही ज्येष्ठांसाठी किंवा लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठांसाठी बसण्याची जागा नाही आणि त्यासाठी ही जागा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी असावी, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असावी, एवढंच त्यांचं प्रामाणिक आणि माफक मागणी आहे. दुसरी कुठलीही अवास्तव मागणी नाही आणि यासाठी शिवाजीनगरचे रहिवासी ठाम आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे आंदोलन करायची गरज पडली तर ते करतील, कोर्टाचा दरवाजा ठोकावतील. म्हाडाकडे याविषयी आम्ही मागणी करणार आहोत. महानगरपालिका कुठल्याही प्रकारची मंजुरी देऊ नये अशी सुद्धा शिवाजीनगरवाशांच्या वतीने मागणी करणार आहोत आणि इथे कुठची इमारत होत असेल त्याला टोकाचा विरोध शिवाजीनगरच्या रहिवाशांचा असणार आहे आणि या लोकप्रतिनिधींची सगळी भूखंड गिळंकृत करण्याची जी भूमिका आहे त्याला विरोध असेल आणि शिवाजीनगरची लोक त्याला विरोध करतील.
मालमत्ता कर विभागाला यंदा 819.71 कोटींचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेची 1 एप्रिलपासूनच सुरुवात. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नवीन आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम 1 एप्रिलपासूनच सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार करदात्यांच्या मोबाईलवर SMS च्या माध्यमातून महापालिकेनं बिलं पाठवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय 15 जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात 10% सूट देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं स्पष्ट केले. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं मागील सरत्या आर्थिक वर्षात 6% कमी वसुली केल्याचं दिसून आले. या विभागाला 2023-24 मध्ये 750 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र आर्थिक वर्ष संपत आलं तेव्हा मालमत्ता कर विभागानं 703.93 कोटींची वसुली केली आहे. यंदा देखील मालमत्ता कर विभागाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यानुसार यंदा या विभागाला 819.71 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं असून आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं 1 एप्रिलपासूनच सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या या विभागामार्फत करदात्यांना देयकं आणि कर भरण्याच्या लिंकसह SMS द्वारे पाठवण्यात आली आहेत. मागील वर्षी हा उपक्रम यशस्वी झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे यंदा देखील हाच उपक्रम महापालिकेनं हाती घेतलाय. याशिवाय करदात्यांना पहिल्या टप्प्यातच मालमत्ता कर भरावा यासाठी सवलत योजना देखील महापालिकेनं जाहीर केली आहे. त्यानुसार जे करदाते 2024-25 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या 6 माहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या 6 माहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी 15 जून 2024 पर्यंत महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या 6 माहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10% सवलत देण्यात येणार आहे. यानुसार 15 जूनपर्यंत रक्कम भरल्यास 10% सूट दिली जाणार आहे. तर 16 जून ते 30 जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास 4%, 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत भरल्यास 3% आणि 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत भरल्यास 2% सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं दिली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांची समाज माध्यमावरून पालिका अधिकाऱ्यांवर टीका.
मुंब्रा-कोसा येथील लकी कंपाऊंडमधील मोठ्या इमारत दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवं होतं, परंतु अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत. अवघ्या 4 दिवसात स्लॅब भरणं हे L&Tलाही शक्य नाही, ते येथील स्थानिक बिल्डर्स करून दाखवतात, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवरून पालिका अधिकाऱ्यांवर केली आहे. आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पाहत आहोत, असेच हे सर्व पाहून वाटत असल्याचं सांगून त्यांनी बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केलाय. 11 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंब्रा-कोसामधील लकी कंपाऊंड येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत 74 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला. अनेक जण तुरुंगात गेले. या घटनेनंतर जवळपास 8 वर्ष मुंब्रा-कोसा भागात एकही अनधिकृत बांधकाम उभं राहिलं नव्हतं. आता मात्र अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमतानं इतक्या अनधिकृत इमारती बांधल्या जातात की त्या इमारतींच्या संख्येवर विश्वासही बसणार नाही, असा आरोपही आव्हाड यांनी केलाय. एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवं होतं, परंतु अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत. अवघ्या 4 दिवसात स्लॅब भरणं हे L&Tलाही शक्य नाही, ते स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत. आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडवण्याची वाट पाहत आहोत, असेच हे पाहून वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज ना उद्या मरणारच आहोत, तर हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मेले तर काय फरक पडतो, अशीच भावना महानगरपालिका अधिकाऱ्यांची झाली असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केलाय. आयुक्त नवीन आहेत, त्यांना काही समजण्याच्या आत कामं पूर्ण करा, असा संदेश अधिकारीच एकमेकांना देत आहेत. परंतु ठाणे महापालिकेचे आत्ताचे आयुक्त सौरभ राव हे अत्यंत कर्तव्यदक्ष तसंच नियमांच्या बाहेर कोणतेही काम न करणारे आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. म्हणूनच खालच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यावर जाऊ नका, लाखोंचं नुकसान होईल, वाचवायला कुणीच येणार नाही, असंही आमदार आव्हाड यांनी म्हटलं आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्याने या बसेसचं संचलन करण्यासाठी वाहकांची संख्या अपुरी पडते. यासाठी कंत्राटी पद्धतीनं वाहक घेण्याचा निर्णय परिवहनकडून घेण्यात आलाय. एकाच कंत्राटदाराकडून 486 कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून 3 वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराला 37,89,00,000 रुपये मोजावे लागणार आहेत. टप्प्याटप्प्यानं हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. ठाणे परिवहनच्या इलेक्ट्रिक बससह AC बसही येत आहेत. सध्या परिवहनच्या ताफ्यात 424हून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर 360 बसेस सुरू आहेत. काही बसेस तांत्रिक कारणांमुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे बस वाहकांची अपुरी संख्या आहे. परिवहनमध्ये जवळपास 150 ते 200 वाहकांची कमतरता जाणवते. हे वाहक भरण्यात आले तर आणखीन 65 ते 70 वाहकांची कमतरता येणार असून पहिल्या टप्प्यात 25 वाहक येणार आहेत, त्यांचं प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 37 वाहक दाखल होणार आहेत, त्यांचंही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनानं दिली आहे. प्राप्त निवेदनानुसार मेसर्स GA डिजिटल वेबवर्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई यांनी प्रतिकर्मचारी दिलेला मासिक दर कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष भत्त्याच्या प्रचलित दराप्रमाणे आहेत. निविदेत आणि वाटाघाटीनंतर सादर केलेले दर स्वीकारण्यात आले. त्यानुसार 3 वर्षांकरिता 37,89,28,368 रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.